नमस्कार. अभयांकित या यूट्यूब चॅनलच्या मुलाखत क्रमांक 2 करता मी सज्ज झालो आहे आणि आज आपण ज्यांच्या मुलाखती करता पोहोचलो आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षक म्हणून आपलं पदार्पण केलं आणि त्या पदार्पणानंतर गट शिक्षण अधिकारी ते शिक्षण अधिकारी पदापर्यंतचा प्रवास लिलया अंगभूत चिकाटीच्या जोरावर, गुणवत्तेच्या जोरावर, विनयशीलतेच्या जोरावर ज्यांनी पूर्ण केला असे जिल्हा परिषद प्राथमिक बीड जिल्ह्याचे निवृत्त शिक्षण अधिकारी सन्माननीय भगवानरावजी सोनवणे साहेबांना आज आपण भेटणार आहेत. तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल, अंगी संस्कार असतील तर नेहमी मनुष्य अत्यंत ऊर्जेनं कार्यरत राहतो. भगवानरावजी सोनवणे यांनी त्यांची कारकीर्द संस्कार विद्यालयामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवात केली आणि नंतरच्या प्रत्येक टप्प्यावर एक एक प्रगतीचं पाऊल टाकत दमदार वाटचाल करत आमचे स्नेही माझे मार्गदर्शक सन्माननीय भगवानरावजी सोनवणे मागील आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहे. साहेबांनी त्यांची कारकीर्द कशी घडवली मला आठवतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सुद्धा प्राथमिक रीतीनं आणि प्राथमिक स्तरावर शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी सुरू केली. तिथून ते पोहोचले प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर या पदापर्यंत आणि तिथून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. जेव्हा राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले पुन्हा शिक्षकाच्या भूमिकेत ते रमले. मला जाणून घ्यायचं आहे आणि तुमच्यासाठी जाणून द्यायचं आहे की भगवानरावजी सोनवणे शिक्षक पदापासून कारकिर्दीला आरंभ करणारं अत्यंत तळमळीचं शिक्षण क्षेत्राला नवं आयाम देणारं व्यक्तिमत्व आता निवृत्तीनंतर पुन्हा शिक्षकाच्या भूमिकेत उतरणार का? आहात तयार जाणून घ्यायला? चला तर. सर नमस्कार. नमस्कार. मागील 24 वर्षापासून मीही शिक्षण क्षेत्रामध्ये माझ्या अल्पपरीनं क्षमता असलेल्या परीनं योगदान द्यायचं काम करतोय. मला आज तुम्हाला भेटून एवढा आनंद होतोय की अंतिम पायरी जी शेवटची पायरी असते तिथपासनं प्रवास सुरू करत तुम्ही थेट हिमालयाच्या उंच टोकावर जाऊन पोहोचले. यात एकही हायपरबोलिक स्टेटमेंट किंवा अतिशयोक्तीचं विधान अजिबात नाही. मी जाणतो, माझं काळीज जाणतं, माझा प्रेक्षक जाणतो. साहेब, मी तुम्हाला असे प्रश्न विचारणार नाही की तुम्ही सेवेत केव्हा आले किंवा कुठे जॉईन झाले, हे सांगण्याची गरजच नाही. अख्खा बीड जिल्हा नाही, मराठवाडा आणि महाराष्ट्र सुद्धा ओळखतो की भगवानराव सोनवणे हे संस्कार विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून जॉईन झाले आणि बीड जिपच्या सेवेतनं शिक्षण अधिकारी म्हणून निवृत्त झाले. मला आता फक्त स्ट्रेट फॉरवर्ड जायचं आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड जात मला तुम्हाला असं विचारायचं आहे, साहेब तुम्ही जेव्हा अधिकारी म्हणून तुमचा पहिला दिवस चेअरवर बसलात, टेबल सांभाळलात, प्रचलित भाषेमध्ये टेबल सांभाळलात, तर तो पहिला दिवस आणि सेवानिवृत्तीचा दिवस याचं तुम्ही कशी सांगड घालता? 11/6/1999 रोजी मी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्त होऊन शिक्षण विभाग जिल्हा परिषद प्राथमिक बीड येथे रुजू झालो. अच्छा. तर तो मी शिक्षक ते अधिकारी हा माझा फार म्हणजे आश्चर्याचाच दिवस होता, आनंदाचा दिवस होता. मी शिक्षकातलं काम करणं आणि अधिकारीचं काम करणं याच्यामध्ये खूप मोठी तफावत होती. मी जरा गोंधळलेल्या स्थितीत होतो. असं वाटायचं की पुन्हा मी इकडे उगीच आलो, आपलं शिक्षक म्हणून जावं की काय, अशी धारणा माझी त्या दिवशी होती. पण मी हळूहळू शिकत गेलो आणि आनंदही घेत गेलो. कामामध्ये आनंद जर असेल, आवडीचं कार्यक्षेत्र असेल तर मनुष्य आहे त्यापेक्षा अधिक कार्यक्षमतेनं कार्यरत राहतो. साहेब, आम्हाला माहिती आहे की कुठलाही आडला नडलेला शिक्षक तुमच्यापर्यंत पोहोचला आणि त्याची समस्या तुम्ही अगदी कधी मोठ्या भावाप्रमाणे, कदाचित कधी वयाने जास्त असेल तर लहान भावाप्रमाणे फक्त ऐकून घेण्यापर्यंत थांबला नाही, तर त्या समस्येचं निराकरण तुमच्या हातोटीनं आणि कौशल्यानं तुम्ही अतिशय चांगलं केलं आहे. आता मला असं जाणून घ्यायचं आहे की शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य अशी काही पदं नक्कीच तुमच्या दिशेनं आली असतील, ती टाळून प्रशासनातलं हे पद तुम्हाला का घ्यावं असं वाटतं? मला जाण आहे याची की
अधिकारी जर झालं तर अनेक लोकांची कामं करता येतात. बरोबर. आणि मी ITला इन्स्ट्रक्टर झालो होतो, ऑर्डर माझ्या घरात आहे. मी अहमदनगरला तलाठी झालो होतो, ती ऑर्डर माझ्या घरात आहे. मला टाउन प्लॅनरची माझं DC असल्यामुळे टाउन प्लॅनर झालो होतो. अच्छा. मी JA म्हणून बांधकाम खातं परभणीला जॉईन झालो होतो. बरोबर. परंतु मला स्पष्ट माहीत आहे की मी त्या क्षेत्रात जर असतो तर फार काही काम करू शकलो नसतो. परंतु या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि जिल्हा स्तरावर काम करत असल्यामुळे मला एक 100 ते 150 तरुणांना माझ्या माध्यमातून संस्था चालकांना बोलून समन्वय घडवून आणून एक नोकऱ्या देता आल्या. याच्यापेक्षा दुसरा आनंद जीवनात नाही अशी माझी स्पष्ट धारणा आहे. म्हणजे संधी मिळेल काय या आशेने आणि अपेक्षेने कार्यरत राहण्यापेक्षा आपण संधी देणारे बनलं पाहिजे, हा तुमचा स्टान्स होता, हा तुमचा मूव होता, हा तुमचा अप्रोच होता. आता आपल्या तालुक्यात, विशेषतः बीड तालुक्यात, कारण तुम्ही अगोदर गट शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि नंतर तुम्ही अगदी अल्प काळ मिळून सुद्धा जे काही पेंडिंग मटेरियल होतं किंवा जे काही पेंडिंग फाईल्स होत्या त्या पटापट काढल्या. अगदी एक दिवसाचा मुख्यमंत्री नायकमध्ये आपण पाहिला तसं साहेब कदाचित खूप कमी कालावधीत तुम्हाला शिक्षण अधिकारी पदाचा हा सगळा कार्यभार मिळाला, पण तेवढ्यातही तुम्ही अत्यंत क्षमतेनं आणि तडफेनं, म्हणजे मी पाहिले स्वतः 9, 9:30, 10 वाजले तरी जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये बसून त्या सगळ्या फायलींचा निपटारा तुम्हाला करताना बाकी कोणी पाहिलं नसेल कदाचित, पण अभयच्या नजरेतनं मात्र ते टिपलं गेलंय. साहेब, आता मला आणखीन एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न तुमच्या समोर आणायचा आहे. तो म्हणजे बीड तालुक्यातली अशी कोणती एक शाळा आहे जिथं जायला तुम्हाला सर्वात जास्त त्रास व्हायचा आणि तिथला रस्ता, तिथले लोक की सिस्टम यातल्या कोणत्या घटकांना तुम्हाला तिथं जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला? बीड तालुक्यात म्हटलं तर एक विठ्ठलपेठ नेकनूर केंद्रामध्ये कारेगव्हाण नावाची शाळा आहे. अगदी दुर्गम भागात आहे. अच्छा. रस्ते नाही आणि ऊसतोड मजुरांचं गाव आहे. बरोबर. म्हणजे 80 ते 90% लोक ऊसतोडीला जातात. आणि अशी शाळा 1ली ते 5वी पर्यंतच होती. 2 शिक्षक होते. विद्यार्थी संख्या रोडावली होती, म्हणजे अगदी 7-8 वर आली होती. गेल्या 3 वर्षात तिथं चांगले शिक्षक गेले. परदेशी विकास म्हणून एक शिक्षक आहेत, अत्यंत गुणी शिक्षक. आणि मग त्यांच्या मदतीने ती शाळेला मी 2-3 वेळा गेलो आणि ती शाळा उभारली. आता 250 पट संख्या आहे 2-3 वर्षामध्ये. आणि 8वी 9वीचाही वर्ग यावर्षी उघडला. म्हणून अडथळे झाले, अडचणी आल्या, पण शिक्षकांचं सहकार्य आणि गाव पूर्णच्या पूर्ण शाळेत येतं, त्याच्यामुळे ही शाळा फार मोठी झाली, चांगली झाली, याचा मला मनस्वी आनंद आहे. अच्छा, तुम्ही आता जसं उल्लेख केला, बीड तालुक्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या अनेक प्राथमिक शाळा आज मोडकळीला येतात की काय असं चित्र निर्माण झालं आहे. इंग्रजी शाळांचं अवास्तव स्तोम. साहेब, मी पाहतो 4 पत्र्याच्या खोल्या असतात तर त्याला इंटरनॅशनल स्कूल म्हटलं जातं. ही शिक्षणाची दुरावस्था भविष्यात कदाचित थांबेल की नाही थांबेल याचं उत्तर काळाच्या उदरात आहे. चला, हरकत नाही, तुम्हाला तुमच्या कार्यकाळामध्ये हजारो शिक्षक भेटले असतील, अनेक मुख्याध्यापक भेटले असतील, केंद्रीय मुख्याध्यापक भेटले असतील. सगळ्यात स्मरणात राहिला शिक्षक कोणता आणि कशामुळे? मी एक परळी तालुक्यातली एक दगडवाडी नावाची शाळा आहे. मी त्या परिपाठाला त्या शाळेत गेलो होतो सकाळी भिडून. अरे वा. 9ला शाळा असायची आणि मी सकाळी 7ला नेटके साहेब इथं शिक्षण अधिकारी होते. आणि त्यांचा पिंड असा होता की सर्व विस्तार अधिकारी वगैरे सकाळी 7ला गाडीत बसायचे आणि आम्ही वेगवेगळ्या तालुक्यात जायचो आणि ते भरारी पथक म्हणून फिरायचो. तेव्हा दगडवाडी नावाची एक शाळा परळी, आपल्या बीड जिल्हा आणि परभणी जिल्ह्याच्या बाँड्रीवर आहे. तर त्या शाळेला मला जाता आलं. इतका गुणी शिक्षक होता, 100% मुलं तिथं 8:30 वाजता उपस्थित होते शाळेला. मी 125 किलोमीटर बीडून जाऊन सुद्धा मला ते अतिशय चांगलं चित्र पाहायला मिळालं. आणि त्या शिक्षकाच्या नुसत्या हातावर असं नुसता हात केलं तर 100% मुलं शाळेतून घरून शाळेत आले. ही एक फार जमेची बाजू आहे, मनस्वी आनंद देणारी बाजू आहे. तो शिक्षक, त्याचं काम माझ्या स्मरणात आजही आहे. नक्कीच. जेव्हा कार्य चांगलं असतं
तेव्हा कोण दखल घेतो की नाही घेतो, पण सोनवणे साहेबांसारखे कार्यक्षम आणि राजहंस प्रवृत्तीचे शिक्षणाधिकारी जेव्हा लाभलेत, तेव्हा त्या दुधामध्ये किती पाणी आहे ते सगळं पाणी काढून टाकून असं दूध वेचणारी तुमची दृष्टी मला खरोखर तुमचा अभिमान वाटतो. बीड तालुक्यातल्याच नव्हे, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक शिक्षकाला, मग तो प्राथमिक असो, माध्यमिक असो, माझ्यासारखा उच्च माध्यमिक असो, आम्हाला सुद्धा तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं, तुमची प्रेरणा लाभली. पण साहेब, शिक्षण अधिकारी म्हणजे सरकार आणि शिक्षक बांधव यांच्यातला पूल. यू हॅव टू जॉईन द सिस्टम अँड ॲडमिनिस्ट्रेशन अलॉंग विथ द टीचर्स. मग अशी एखादी वेळ आली का की जेव्हा दोन्ही बाजूनं तुम्हीच टार्गेट झाला? हो, असे अनेक प्रसंग आहेत, पण त्यातला एक प्रसंग सांगतो. यावर्षी आता मी शिक्षण अधिकारी झालो आणि एक 15 जूनच्या आसपास, 16 जूनपासून शाळा उघडल्या. हो. आणि 15 जूनच्या दरम्यान माजलगाव तालुक्यात टाकरवन नावाची शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा. तिथं 5वीचा वर्ग नव्याने उघडायचा होता. लोकांची, गावाची, पालकांची मागणी होती. बरोबर. आणि एक 200 पालक जिल्हा परिषदच्या मैदानात येऊन बसले आणि सीओवरही त्याचा दबाव होता, माझ्यावरही दबाव होता. आणि मी योगायोगाने मला मुंबईला जावं लागलं. आणि मग तिथून आल्यानंतर मी थेट घरी न येता त्या लोकांच्या मध्ये गेलो, जनतेत गेलो, त्यांना समजून सांगितलं आणि कुठलाही एक शब्दाचंही लेखी न देता आश्वासन, माझ्या शब्दावर त्याने उपोषण सोडलं. आणि त्या दिवसा माझा आनंद खूप मोठा होता की माझं लोक ऐकतायत, माझ्या कामामुळे ही प्रेरणा आहे त्यांच्यासमोर. आणि म्हणून मलाही आनंद झाला. म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान सर यांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकला आणि सोनवणे, तुम्ही या प्रकारचा जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, त्यांना शब्द द्या असं बोलले. ही मोठी जमेची बाजू आहे. सोनवणे या आडनावामध्येच सोनं आहे आणि तुम्ही 52 कसे सोनं आहात साहेब, सार्थ अभिमान वाटतो. शिक्षण क्षेत्रात मी कार्यरत आहे याचा सुद्धा. आता अलीकडच्या काळाचा आपण जर विचार केला तर आताच पाठ्यपुस्तकं बदलली आहेत, परीक्षा पद्धती बदलली आहे, डिजिटल क्रांती होऊ पाहती आहे. हा बदल विद्यार्थ्यांच्या फायद्याचा वाटतो की तोट्याचा? नाही, नवीन सिस्टम तर निश्चितपणे विद्यार्थ्याच्या फायद्याची आहे, पण त्याच्यामधल्या अडचणी अशा आहेत की आज वाडी वस्ती तांड्यावरच्या शाळांमध्ये ह्या कुठल्याही सुविधा मिळत नाहीत पाहिजे त्या प्रमाणामध्ये. आणि म्हणून काही प्रमाणात शहरातल्या विद्यार्थ्यांना हे मिळत आहे, ते पुढे जात आहेत, पण ग्रामीण भागातल्या मुलांना ते प्रॉपर मिळत नसल्यामुळे ह्या अडचणी आहेत. आणि म्हणून त्यांना जर ह्या सुविधा दिल्या तर हे निश्चितपणे समाजाच्या, त्या मुलांच्या, देशाच्या हिताचं असेल असं माझं मत आहे. होय, शिक्षण क्रांती घडवणारं क्षेत्र आहे आणि नक्कीच तुमच्यासारखा कार्यक्षम व्यक्ती जेव्हा त्या क्षेत्रात पूर्ण तळमळीनं काम करतो तेव्हा त्यातल्या अनेक काही गोष्टी आहेत ज्या कदाचित चापरी बाहेरच्या आहेत. पण साहेब, प्रशासक म्हणून बदली, निलंबन, शाळा बंद असे अनेक काही कठीण, मनाविरुद्ध जाऊनही निर्णय घ्यावे लागले असतील. मग असा कुठला एखादा निर्णय होता ज्या दिवशी तो घेणं क्रमप्राप्तच होतं म्हणून अक्षरशः तुम्हाला रात्री झोप सुद्धा आली नसेल? हो, माझ्याबद्दल हा एक प्रसंग आहे. नेटके साहेब शिक्षण अधिकारी होते आणि मी शिक्षण विस्तार अधिकारी होतो. मला एक चौकशी दिली होती. कारळवाडी नावाचं गाव आहे, ते वडवणी तालुक्यात आहे. आता अत्यंत डोंगराव आहे. 4 किलोमीटर मला त्या चौकशीला पायी चालून जावं लागलं होतं, कुठलंही वाहन जात नव्हतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि गावाचा दबाव असा होता की तो शिक्षक निलंबित झाला पाहिजे. आणि पदाधिकाऱ्यांचाही अट्टास होता की ठीक आहे, त्या शिक्षकाची चौकशी करा, त्यांना आपण निलंबित करूया. पण मी जेव्हा त्या शाळेत गेलो, त्या शिक्षकाच्या बद्दलची चौकशी केली, तेव्हा मला हे उलट चित्र दिसलं. शिक्षकाचं काम अत्यंत चांगलं होतं, पण काम म्हणून गावाचं काही खटकल्यामुळं त्याच्याबद्दलच्या तक्रारी होत्या. पण मी माझं मत, माझा चौकशी अहवाल शिक्षकाच्या बाजूने स्पष्ट दिला, पण माझ्यावर दबाव होता. मला त्या दिवशी झोप आली नाही, पण मी त्या शिक्षकाच्या बाजूने उभं राहिलो. शिक्षकाला न्याय मिळाला, हे माझं यश आहे. वा साहेब, यातलाच एक उपप्रश्न म्हणा, खोचक प्रश्न म्हणा, किंवा आणखीन काय तुम्हाला म्हणायचं तर तुम्ही म्हणा. पण जबाबदार पदाधिकारी म्हणून काम करताना, प्रशासक म्हणून काम करताना नेत्यांचे अनेक वेळेला फोन येतात,
आणि नेत्यांचा फोन येऊन सुद्धा शिक्षण वाचलं पाहिजे, शिक्षक वाचला पाहिजे, यासाठी तुम्ही त्यांना स्पष्ट नाही असं कधी म्हटलात का? आणि तो प्रसंग कोणता आहे? योगायोगाने माझं नशीब असं आहे की माझी 27 वर्षाची प्रशासकीय सेवा, प्रशासनामधली सेवा ही चांगली गेली. त्याचं कारण असं की मी बीड जिल्ह्यात काम करत असल्यामुळे आणि मॅक्झिमम पदाधिकाऱ्यांना, सर्व आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील किंवा जिल्हा परिषदचे आमचे सर्व पदाधिकारी असतील, शिक्षण सभापती असतील, ह्या सर्वांना माहीत होतं की सोनवणे हे चुकीचं काम करत नाही. हे माझी जमेची बाजू असल्यामुळे मला शक्यतोवर पदाधिकाऱ्यांचा कुठलंही टेन्शनचं काम कोणी सांगितलं नाही आणि माझ्या अंगावर खरंच जिल्ह्यात कोणी आलं नाही. मला हे आनंद वाटतो. पण नाही म्हणणे हे माझे सरळ सरळ स्वभाव आहे माझा. म्हणजे एखादं काम जे होत नाही तेव्हा मी महोदयांना सांगतो, आमदार महोदयांना सांगत असतो की मला जर नाही म्हणायचं डायरेक्ट तर मी काय म्हणतो, ह्या प्रकरणात साहेब मी येऊन आपल्याला भेटतो, मला याच्यात काही ब्रीफ करायचं आपल्याला. आणि मग ते मॉब समोर असतो तेव्हा ते समजून घेतात की ठीक आहे, यांना काहीतरी वेगळं चालायचं, ते यस म्हणतात आणि मग मी एखादा जाऊन सांगतो त्यातलं खरं गम काय आहे, तेव्हा ते ॲक्सेप्ट करतात. त्याच्यामुळे मला आनंद होतो आणि मी चांगलं काम करू शकलो. म्हणजे इथल्या सत्ताधारी जे कोणी आहेत त्यांनी तुम्हाला काम करताना नक्कीच योग्य कामाकरता पाठीवर शाबासकीची थापच टाकली असं मी समजू? 100% माझ्या पाठीशी उभं राहिले, मला मदतच केली. वा, ऐकलत? जेव्हा धडाडीचा एखादा प्रशासक योग्य निर्णय घेतो तेव्हा त्याची पाठराखण करण्याची मनाची उंची सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधीमध्ये आहे, याला अधोरेखित केलं पाहिजे. साहेब, आजच्या शिक्षकांना, नवीन शिक्षणाधिकारी साहेबांना एकाच वाक्यात तुम्ही काय संदेश देणार? खरं म्हणजे मी तर 20 दिवसाचा शिक्षणाधिकारी होतो आणि वर्ग 2 मधून मला त्या पदावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने इतका मोठा विश्वास टाकून मला या पदाचा पदभार दिला, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे जाहीर आभार मानतो. माझ्या डायरेक्टर साहेबांनी मला फोन लावला, अनिल साबळे साहेबांनी, की सोनवणे तुम्हाला शिवने तुमच्यावर इतका मोठा विश्वास टाकून तुम्हाला हा पदभार दिला आहे शिक्षण विभाग प्राथमिकचा. म्हटलं हो सर. आणि माझ्याकडे 20 दिवस होते, त्यातले 13 दिवस कार्यालयीन डे होते, बाकीच्या सुट्ट्या होत्या. त्यात एक दिवस माझा छत्रपती संभाजीनगरला गेला आणि एक दिवस माझा पूर्ण मुंबईला गेला. त्यातले 2 दिवस गेले, 11 दिवस मला कार्यालयीन डे होते. परंतु त्याचा मी खरोखर पुरेपूर फायदा घेऊन जे काही पेंडन्सी होती, छोटे छोटे काम होते, पण वेळ देऊन 100% निपटारा करण्याचा प्रामाणिकपणे काम केलं आहे. आलेले प्रत्येक शिक्षणाधिकारी काम करतातच, पण काय वेळ कमी मिळतो, खरंच सांगतो. योगायोगाने मला इथला अनुभव असल्यामुळे, मला सर्व प्रश्न माहीत असल्यामुळे, मला सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि जनता माहीत असल्यामुळे मला ही 20 दिवसामध्ये कामाचा निपटारा करता आला. हे माझ्यासाठी खरंच म्हणजे चांगली बाब आहे, आनंदाची बाब आहे. आता शिक्षण अधिकाऱ्यांना मी काही सल्ला द्यावा इतका मोठा माणूस मी नक्कीच नाही, पण त्यांना विनंती करेल की जास्तीचा वेळ देऊन कामाचा निपटारा झाला पाहिजे, एवढंच अपेक्षा करेल, एवढंच मी म्हणेन. आता तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये 20 आणि 11 हे 2 अंक वापरले साहेब. T20चा जमाना आहे, 11 चेंडूमध्ये सुद्धा अर्धशतक होतं. वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी आपण पाहत असू. साहेब, तुम्ही 20 दिनाचे काय शिक्षणाधिकारी, 20 दिवसांचे शिक्षणाधिकारी, त्यातले 11 दिवस कार्य दिलं. शुभ अंक आहे साहेब 11 म्हणजे. म्हणजे आम्ही भारतीय संस्कृतीचे आम्ही उपासक 11 हा शुभ अंक मानतो. साहेब, खरंच तुम्ही खूप शुभ कार्य केलं आणि याचा आम्हा सर्वांनाच खूप अभिमान आहे. आता आपण जातोय तो थोडासा मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडं. खुर्चीचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. खुर्ची आज ती खुर्ची तुमच्याकडे नाही आहे, त्याच्यापेक्षाही गुबगुबीत खुर्चीवर आपण बसलोय. तुम्ही बसलाय आणि तुमच्यासोबत मीही बसलोय. पण खुर्ची गेल्यानंतरही शिक्षणाबद्दलची तळमळ आजही मला तुमच्या बोलण्यात तर दिसतीच आहे. आता मनाच्या कोपऱ्यात ती तळमळ कितपत शिल्लक आहे असं मला विचारायचं आहे. माझी धारणा अशी आहे आणि मी त्या पद्धतीने माझ्या आयुष्यात वागलो की
प्रत्येक पालकाला असं वाटतंय किंबहुना त्याचं ते प्रामाणिक मन आहे, मत आहे, भावना आहे, निष्ठा आहे की माझं लेकरू चांगलं शिकलं पाहिजे. येस. आणि म्हणून मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. विशेष करून ठीक आहे, संस्थेच्या शाळांना किंवा इंग्रजी शाळांना माझा विरोध नाही, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत, त्या राहिल्या पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय शेतकऱ्यांचं, गोरगरिबाच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही. करेक्ट. आणि म्हणून आता तर नव्यानं जो सिलेबस आहे तो 80% CBSE सिलेबस आहे होय. आणि 20% इतर आहे असं. म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा दर्जेदार होतील यात मला शंका नाही. पदाधिकाऱ्यांचं सहकार्य राहिलं पाहिजे, त्याच्यावर फोकस असला पाहिजे, त्याला फंडिंग झाली पाहिजे आणि शिक्षकांनी सुद्धा अतिशय मनातून प्रामाणिकपणे आपलंच लेकरू आहे अशी भावना समजून त्यांच्या प्रती काम केलं पाहिजे. मी सुद्धा माझ्या 27 वर्षाच्या सेवेमध्ये कधीही शाळेत गेल्यानंतर मी डायरेक्ट हेडमास्टरच्या खुर्चीत जाऊन बसलो नाही. मी सर्व वर्ग, एखाद्या शाळेत 7 वर्ग आहेत तर 7च्या 7 वर्ग पाहिल्यानंतर, मुलांशी हितगुज केल्यानंतरच, शिक्षकांशी बोलल्यानंतरच हेडमास्टरच्या कक्षात जाऊन बसलो. आजही मी संस्कार विद्यालयाचा एक शिक्षक होतो, प्राथमिक शिक्षक. संस्कार विद्यालयात गेल्यानंतर मी त्या मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसलो नाही. ती हेडमास्टरांची खुर्ची आहे, मुख्याध्यापकाची खुर्ची आहे, तो त्याचा सन्मान आहे, त्यांच्यासाठी आहे ते. म्हणून अधिकाऱ्याने जाऊन त्या खुर्चीतच बसलं पाहिजे असं काय अट्टाच करायचं कारण नाही. आपण ज्या कामासाठी गेलो ते काम प्रामाणिक झालं पाहिजे, ही भावना, ही धारणा आणि हे मन घेऊन अधिकारी सुद्धा शाळेत गेलं पाहिजे. अधिकारी जेव्हा शाळेत जातो तेव्हा मुलांच्या बरोबर शिक्षकांना सुद्धा आनंद झाला पाहिजे. नाहीतर ही काय बला आली, पिढा आली अशा प्रकारची धारणा शिक्षकांमध्ये होता कामा नये. करेक्ट. हे अधिकाऱ्याने आपलं मन आणि वर्तन जपलं पाहिजे. हे करत असतानाच प्रामाणिकपणे आपलं शील जपलं पाहिजे, आपले विचार, आपले प्रवाह, आपल्या घराण्याचं नाव हेही प्रामाणिकपणे जपलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आणि मी तर खरंच सांगतो, मी फक्त काम करत गेलो आणि काम करत करत असताना हे सर्व मला पद असे आपोआप मिळत गेले. मी कधीही मागणी केली नाही की मला हे द्या, ह्या पदावर प्रयत्न करू. आणि म्हणून मला याचा आनंद होतो. मी बीड जिल्ह्यातले सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी, सर्व जनता यांना नमन करतो आणि मला या सर्वातून आनंद मिळाला, मला आनंद दिला. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. साहेब, तुम्हाला भेटल्यानंतर मला जाणवलं प्रज्ञा, शील, करुणा या त्रिसूत्रीचा वापर करत सम्यक दर्शन, सम्यक विचार आणि सम्यक कृती याचा अफलातून संगम तुम्ही तुमच्या कार्यशैलीत दाखवला. एकच शेवटचा मास्टर स्ट्रोक प्रश्न मला विचारायचा आहे. आपली चर्चा झाली की इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं फुटलेलं पेव किंवा अगदी टीन शेडमध्ये इंटरनॅशनल स्कूल, पण आज तुम्ही बीड शहरामध्ये पाहिलं तर काही 5 स्टार फॅसिलिटी असणाऱ्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलसारख्या अत्यंत प्रशासन तगडं असणाऱ्या शाळा मागच्या 2 तपापासून कार्यरत आहेत. मग अशा ठिकाणी पुन्हा शिक्षकाच्या भूमिकेत जर जायला मिळालं तर ती तुम्ही सुसंधी मानणार काय? नाही, आता प्रामाणिक सांगतो, मला खरंच सांगतो की मला 1-2-4 मोठ्या संस्थांमध्ये ऑफर आहे. अच्छा. किंवा तुम्ही आमच्याकडे शाळांचं प्रशासन करावं. बरोबर. तुम्ही आयुष्यभर जे प्रामाणिकपणे काम केलं, ज्या पद्धतीने काम केलं, हे काम आमच्या जर संस्थेतल्या सर्व शाळांना तुमच्या प्रशासनाच्या माध्यमातून जर करता आलं तर ते आम्हाला बरं वाटेल. आम्ही तुम्हाला पे करायला तयार आहोत, तुम्ही या आमच्याकडं. पण मी अद्याप काही निर्णय दिला नाही. मला माझे अनुभव खूप वेगळे आहेत. एक उदाहरण सांगतो की मी गीता कन्या नावाची बीडला एक शाळा आहे, इथं 5वी ते 12वी आहे, मुलींची शाळा आहे, नदीच्या काठावर आहे. हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला. आणि मी तिथे एक तपासणीसाठी गेलो असता सर्व वर्ग पाहिल्यानंतर, सर्व मुलींची आकडेवारी आणि निर्गम पाहिल्यानंतर सर्व कास्ट वाईज माझ्यासमोर आकडेवारी होती. तेव्हा मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या चर्चेमध्ये जेव्हा आमचा विषय झाला तेव्हा चहा वगैरे झाला, माझा सत्कार त्यांनी करण्याचा प्रयत्न. मी म्हटलं माझा सत्कार करू नका, मीच तुमच्या मुख्याध्यापकाचा सत्कार करतो. याच्यासाठी करतो की ह्या ज्या मुली ज्या भागातल्या शिकत आहेत, ह्या स्लम एरियामधल्या मुली आहेत, मागासवर्गीयांच्या मुली आहेत, तुम्ही एवढं त्यांच्यासाठी करता की शिक्षकांनी कॉन्ट्रीब्युशन करून
सर्व मुलींना गणवेश दिले, कॉन्ट्रीब्युशन करून सर्व मुलींना वह्या दिल्या, पेन, शैक्षणिक साहित्य दिलं. बरोबर. आणि इतकं सुंदर काम, म्हणजे मी ती शाळा पाहिली म्हणून सांगतो. तेव्हा मी स्वतःचे 2,000 रुपये काढले, मुख्याध्यापकाला दिले की हेही माझं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला राहतं. हॅट्स ऑफ टू यू. येस, थँक्यू सर. तर ह्या अशा पद्धतीने जेव्हा आपण अधिकारी म्हणून काम करतो तेव्हा निश्चितपणे जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. दुसरं उदाहरण माझं असं आहे की माननीय माजी आमदार भैयासाहेब पंडित, अमरसिंहजी पंडित यांची तलवाड्याला उच्च माध्यमिक शाळा आहे, तिथे मी असंच गेलो होतो आणि सर्व वर्ग पाहिल्यानंतर, फार मोठी शाळा आहे, वर्ग पाहिल्यानंतर आम्ही शिक्षकांची जी बैठक घेतली त्याच्यामध्ये मी जवळजवळ 1 तासभर बोललो. तर असं बोललो मुलांच्यासाठी आणि शिक्षकांसाठी की शिक्षकांच्या डोळ्यातून पाणी असावं आणि गरिबांच्यासाठी कसं काम करावं याच गोष्टीवर फोकस होता. मी अशाच पद्धतीने तिथं सुद्धा त्या मुलांच्यासाठी मोटिवेट व्हावं म्हणून त्यांना बिस्किटसाठी मी तिथं स्वतः कॉन्ट्रीब्यूट केलं. क्या बात आहे. असं काम करतो. इंग्रजी शाळांच्या बाबतीमध्ये हे चालत राहील. काही दिवसांनी लोकांना ते लक्षात येईल. काही शाळा खूप चांगल्या आहेत, पण तुम्ही म्हणता तसं पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरतात आणि इंटरनॅशनल नाव आहे, याच्यासाठी शासनाने खबरदारी घेतली आहे. शासन निर्णय काढला आता अशी नावं देता येणार नाही, ग्लोबल किंवा इंटरनॅशनल नाव वापरता येणार नाही, तसं शासन निर्णय झाला आहे. पण ज्या शाळांमध्ये अशा सुंदर फॅसिलिटीज आहेत, म्हणजे इतकी स्वच्छता, इतकी डिसिप्लिन आणि इतकं दर्जेदार शिक्षण देणाऱ्या काही शाळा बीडमध्ये नक्कीच आहेत. आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा एखाद्या दिवशी या सगळ्या शाळांना आता निवृत्तीनंतर का होईना व्हिजिट करावं, तिथलं वर्किंग पाहावं. साहेब, एक प्रशासक म्हणून भगवानराव सोनवणे सगळ्यांनी पाहिलेत, एक दिलखुलास माणूस म्हणून आमचे स्नेही, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक शिक्षकाचे स्नेही, अगदी मित्रत्वानं वागणारे, मितभाषी, पण शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत चांगलं कार्य केले, ओजस्वी तेजस्वी वाणीचे आणि मऊ मुलायम शब्दाचे धनी असलेले भगवानराव सोनवणेंना भेटून तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पाहत राहा अभयांकित हे नवीन यूट्यूब चॅनल, प्राध्यापक अभय पटवारींचा वेगळा विचार मंच. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू, धन्यवाद.